या कराराच्या नंतर राजकीय वादंग आहे, मतमतांतर आहेत, पण काही मूलभूत सवाल आहेत ज्याची आज आपल्याला सखोल चर्चा करायची आहे, समजून घ्यायचंय. म्हणून आज बडे मुद्देच्या माध्यमातून चर्चेला जो मुद्दा आणला त्यात पहिला प्रश्न अमेरिका भारत करार शेतकऱ्यांचा फायद्याचा की शेतकऱ्यांच्या तोट्याचा. प्रश्न आहे अमेरिकन शेतकऱ्यांसाठी किती प्रमाणात बाजार उघडला गेला. अजून स्पष्टता भारताकडून आलेली नाहीये. त्यांचे कृषी मंत्री म्हणतायत पूर्ण खुलं झालं, आपल्याकडून समोर आलेलं नाहीये. त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ज्या गोष्टींसाठी भारत अडला होता त्या गोष्टींचं काय झालं. भारतीय शेतकऱ्यांसाठी असमान स्पर्धा या निमित्तानं होईल का. भारतीय शेतकरी अमेरिकन शेतकऱ्यांसोबत स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत आहे का, आणि नसेल तर मग त्याचा काय परिणाम होणार. बी बियाण्यांच्या स्वायत्ततेवर या सगळ्याचा परिणाम होईल का. जनुकीय बियाण्यांच्या संदर्भात अमेरिका सातत्यानं आग्रही आहे, आणि म्हणून आपली जी स्वायत्तता आहे त्याच्याबद्दलची त्याचं काय होणार. सरकार शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण कसं करणार. दबाव निश्चित आहे. अमेरिका काय करतंय कसं करतंय हे जगाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी आपला शेतकरी हा सक्षमपणे उभा राहावा याच्यासाठी सरकार नेमकं काय करतंय आणि कशा प्रकारे ताकद दिली जाणार आहे, या सगळ्याची चर्चा आज आपल्याला बडे मुद्देच्या माध्यमातून करायची आहे. आणि त्यासाठी आज आपण अशा मान्यवर पाहुण्यांना बोलवलेलं आहे ज्यांचा शेती हा प्राण आहे, अभ्यास आहे, आणि ज्यांनी जवळून हे सगळं ट्रेड आणि त्याचे परिणाम अभ्यासलेले आहे. आपल्यासोबत आता शेतकरी नेते विजय जावंदिया सर स्वागत आहे. कृषी तज्ञ उदय देवळानकर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर तुमचंही स्वागत आहे. अर्थविश्लेषक अभय टिळक सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. विश्वास पाठक सर आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. पण या चर्चेची सुरुवात मला आधी मान्यवरांपासून करायची आहे, मग त्याच्यावरच्या राजकीय प्रतिक्रिया घेऊ. आणि साधारणपणे ट्रेड आणि त्याच्याबद्दलची चर्चा म्हटली की ती थोडीशी बोजड होते, पण आपल्याला ती बोजड न करता गाव खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा कळेल साध्या सोप्या भाषेमध्ये आपण हे समजून घेण्याचा उमजून घेण्याचा प्रयत्न करूया की या करारानं इथल्या शेतकऱ्यांच्यावर काय परिणाम झालेले आहेत. सुरुवात मी विजय जावंदिया सरांपासून करणार आहे. ज्या गोष्टीसाठी 4 महिने आपण थांबलो, जग थांबलेलं होतं, सगळ्या जगाचं लक्ष होतं, अखेर तो करार झाला. पण या कराराच्या नंतर जेव्हा त्यांच्या कृषी मंत्री म्हणतात की आमच्यासाठी भारताचं दालन उघड झालंय, भारताची बाजारपेठ आमच्या कृषी मालासाठी उघडी झालेली आहे, ही निश्चितपणे त्यांच्यासाठी विन सिच्युएशन असेल. पण प्रश्न आहे इथल्या शेतकऱ्यासाठी काय मिळालं, आपल्यासाठी ते फायद्याचं आहे की तोट्याचं आहे. पडेजी, पहिले मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही सुरुवातीपासून जे शब्द वापरले आणि ज्या पद्धतीने मांडणी केली ती खरंच अभिनंदनीय आहे. तुम्हाला त्याच्याकरता सॅल्यूट. थँक्यू सर. तुमच्या मांडणीतच सगळं काही आलेलं असं माझं मत आहे. मला असं वाटतंय की शेतकऱ्याला काय मिळालं असं जर सांगायचं असेल तर ज्या पद्धतीने त्यांचे कृषी मंत्री बोलले ते जर सत्य असेल तर मग भारतीय शेतकऱ्यांच्या शवपेटिकेवरचा हा शेवटचा खेळा ठरेल, हे एका वाक्यात मी सांगतो. कारण काय आहे, आपण इतके दिवस वाट पाहिली आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा फार खंबीरपणे ही भूमिका घेतली. आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या शतकीय कार्यक्रमामध्ये दिल्लीला त्यांनी पुसाच्याच हॉलमध्ये सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांकरता एक जबरदस्त भिंत म्हणून उभा राहील आणि भारतीय शेतकऱ्यांकरता मी कुणासमोरही झुकणार नाही. पण आता तुम्ही पहा की या करारामध्ये अजूनही भारत सरकार काही बोलत नाहीये की आम्ही शेती खुली केली का, अजूनही बोलत नाहीये. माझी माहिती अशी आहे की आमचे व्यापार मंत्री यांनी हा विषय टाळून दिला. त्यांनी असं म्हटलं की अजूनही चर्चा सुरू आहे. एकीकडे आमचे वाणिज्य मंत्री म्हणतात चर्चा सुरू आहे, आणि दुसरीकडे ट्रम्प साहेब जाहीर करतात की आमचा करार झालेला आहे आणि आता हे सगळं झालेलं आहे. आणि तिथला कृषी मंत्री ती बाई म्हणते की भारताने आमच्या देशातलं कृषी उत्पादन टेरिफ शिवाय
आणि नॉन टेरिफ बेरियर हे सुद्धा लक्षात घ्या. हा. नॉन टेरिफ बेरियर्स यात आयात करण्याकरता संमती दर्शवलेली आहे. विचार करा हो की आमच्या देशातलं सोयाबीन आज जगाच्या बाजारात विकूनही भाव मिळत नाही. जर अमेरिकेचं सोयाबीन $11 प्रति बुशेलचं जर आज आहे म्हणजे 4,000 रुपये क्विंटलचं आणि ते आयात झालं तर इथल्या सोयाबीन उत्पादकांचं काय होईल? अमेरिकेत आज 70 ते 72 सेंट 1 पौंड कॉटन याचा भाव आहे. म्हणजे 45 ते 50,000 रुपये खंडी. या भावात शेतकऱ्यांना 7,000 7,500 रुपयाच्या पेक्षा जास्त भाव मिळू शकत नाही प्रति क्विंटल. कापूस उत्पादकांचं काय होईल? आम्ही 11% आयात कर शून्य केला होता. आता तो लावला आम्ही. तो लावल्यामुळे बाजारात शेतकऱ्यांना 8,000च्या आसपास भाव मिळायला लागलेत. उद्या आम्ही डेअरी प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला लागलो आणि डेअरीचे प्रोसेस प्रोडक्ट इम्पोर्ट करायला लागलो तर अमूलचं आणि भारताच्या डेअरीचं काय होईल? पोल्ट्रीमध्ये अमेरिकेचे लेग्स खाल्ल्या जात नाहीत, ते तिथे थ्रो हवे असतात. आमच्याकडे कोंबड्याचे पाय चवीने खाल्ले जातात. ते त्यांचं ते रिजेक्टेड प्रॉडक्ट आमच्याकडे डंप करतील. आमच्याकडची पोल्ट्री कोलॅप्स होईल. पोल्ट्री कोलॅप्स झाली तर पोल्ट्री फीड करणारे कोलॅप्स होतील. सोयाबीन वाले, मकेवाले हे सगळे कोलॅप्स होतील ना. सफरचंद जर आली कॅलिफोर्नियाची तर इथला श्रीमंत माणूस तिथले सफरचंद खाईल आणि आमच्या शिमलावाल्यांचं काय होईल? मला असं वाटतंय की सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांकरता एक मजबूत भिंत म्हणून उभे राहू, मला असं वाटतंय की सरकार अजून याच्यावर काही बोलत नाहीये. याच्यातला आणखीन एक भाग पहा. $500 बिलियन आम्ही आयात करू असं ट्रम्प साहेबांनी थोपून दिलेलं आहे. मला सांगा, $500 बिलियन आयात काय करणार? आणि $500 बिलियन आयात करण्याकरता आम्हाला जे डॉलर लागतील, आमची निर्यात जर वाढली नाही तर ते डॉलर कुठनं येणार आहे? म्हणजे मग पुन्हा रुपयाचं अवमूल्यन. बरोबर. मी तेलाबद्दल आणि रशियाबद्दल बोलतच नाहीये. आपण त्याच्याबद्दल पण बोलूया. काय मत आहे? एक मिनिट. माझं काय मत आहे की WTO मध्ये आम्हाला ज्या पद्धतीने यांनी 1995 पासून अडकून ठेवलं होतं, आमच्या शेतीमालाची निर्यात वाढत नव्हती, आम्हाला सबसिडीही वाढू देत नव्हते. आता ट्रम्प साहेब WTO ला पूर्णपणे बांधून ठेवतात आहेत आणि हे बायलॅटरल डील, मल्टीलॅटरल डीलचा जमाना गेला. या बायलॅटरल डील मध्ये ट्रम्प साहेब आमच्यावर दबाव टाकून आम्हाला एक प्रकारे त्यांची उपनिवेशवादी वृत्ती, आम्हाला त्यांचा गुलाम देश करण्याचा प्रयत्न करतात आहेत. मी इथे फक्त एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. जोसेफ स्टिग्लिट्स, ज्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे, या व्यक्तीने अराउंड द वर्ल्ड विथ जोसेफ स्टिग्लिट्स अशी एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. त्याच्यामध्ये WTOचा फ्री मार्केटचा भारताच्या शेतीवर काय परिणाम झाला याचं त्यांनी वृत्तांत घेतलेलं आहे. त्यात मी पूर्णपणे होतो, आमच्याकडे ती टीम आली होती. पण याच्यामध्ये त्यावेळेसचे आमच्या देशाचे कृषी मंत्री, आमच्या देशाचे वाणिज्य मंत्री कमलनाथजींचा इंटरव्ह्यू आहे आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये कमलनाथजींनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं, जे तुम्ही सांगितलं बडे साहेब तुमच्या नॅरेटिव्ह मध्ये, की भारताच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करावी लागत नाही, तर अमेरिकेच्या तिजोरीशी स्पर्धा करावी लागते. खूप खूप महत्त्वाचं हे वाक्य आहे. हे जर स्पष्ट आहे तर भारताचा शेतकरी मास प्रोडक्शन असलेल्या अमेरिकेच्या शेतकऱ्यांशी प्रोडक्शन बाय मासेस ही स्पर्धा कशी काय होणार? इथे एक शेवटचा मुद्दा सांगतो. टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करून आमच्या शेतकऱ्यांना भ्रमित करू नका. टेक्नॉलॉजी आली आणि शेतीमालाचे भाव नाही मिळाले तरी तो मरणार आहे. कारण अमेरिकेत टेक्नॉलॉजी आहे, मोठे शेतकरी आहे, पण सरकारची तिजोरी खुली आहे. आत्ताच आपल्याकडे तिजोरीही नाहीये आणि ती खुली करायची परवानगी नाहीये. दोन गोष्टी आहेत आपल्याकडे. आणि म्हणूनच अभय टिळक सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा करार काय झाला त्याचे डिटेलिंग आज आपल्याकडे नाहीये. जे समोर आले त्याच्या आधारावर मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. हा करार इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी आव्हान उभं करणारा आहे की संधी निर्माण करणार आहे? तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? आपला आजपर्यंतचा जर आपण प्रवास बघितला 91 सालानंतरचा,
तर रिफॉर्म संदर्भामध्ये किंवा पुनर्रचने संदर्भामध्ये आपल्या धोरणकर्त्यांचा, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, आजपर्यंतची जी भूमिका आहे ती अत्यंत संयत आणि तर्कशुद्ध राहिलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काही आपण आपले दरवाजे खुले केलेले आहेत हा त्याच्यामध्ये शेती हा त्यातल्या त्यात सगळ्यात जास्ती आपण अधिक संरक्षित ठेवलेलं क्षेत्र आजही आहे. बाकी सगळी क्षेत्र जरी आपण आयात निर्याती करता बऱ्यापैकी खुली केलेली असली तरी शेती ही अजून तेवढी, शेतमालाची आपण तेवढी अजूनही खुलेपणा हे आणलेलं नाहीये, हे आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊया. हा दुसरी महत्वाची गोष्ट जे तुम्हीच म्हणलात आणि ते अगदी सत्य आहे, अजूनही या तपशील म्हणजे कराराचा तपशील आपल्या कोणाच्याही आता हातात नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट की हे शेवटी सगळं आपल्याला पॉलिटिकल इकॉनॉमीच्या फ्रेमवर्क मध्ये बघायला पाहिजे. अमेरिकेच्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी एकेकाळी 50% आयात शुल्क लादण्याची जी घोषणा केली होती त्याच्यानंतर आता ते 18% आलेत. म्हणजे एका अर्थाने त्यांना त्यांच्या मतदारांसमोर त्यांची प्रतिमा ही टिकवून धरण्यासाठी काहीतरी घोषणा करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही ह्या कराराच्या माध्यमातून आता अमेरिकी शेतमालाला भारतीय बाजारपेठी खुली झालेली आहे हे आपल्याला, त्यांचं जे वाक्य आहे वाणिज्य मंत्र्यांचं, हे पॉलिटिकल इकॉनॉमीच्या फ्रेमवर्क मध्ये समजावून घ्यावं लागेल. हा चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे अत्यंत, आणि हा आपण कायम भाग लक्षात ठेवला पाहिजे, विशेषतः शेतमालाच्या आयात निर्याती संदर्भामध्ये आपल्या देशाचं प्रामुख्याने आजवर जे सातत्याने धोरण राहिलेलं आहे ते धोरण इथल्या उत्पादन आणि इथल्या मागणीच्या समतोलाशी निगडीत आहे. हम्म. ज्यावेळी कोणत्याही देशमालाचं देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण व्यस्त बनतं, देशी बाजारपेठेमध्ये जेव्हा त्यांचे भाव वाढायला लागतात शेतमालाचे किंवा ग्राहकोपयोगी अन्न खाद्यांचे, त्याच वेळी ती मागणी आणि पुरवठ्यामधली तफावत कमी करण्यासाठी तेवढ्या प्रमाणामध्ये आयात करण्याचं, ज्याला आपण कॅलिब्रेशन म्हणतो किंवा कॅलिब्रेटेड पॉलिसी म्हणतो, ती आपण आजवर म्हणजे अनुकरणामध्ये आणलेली आहे. त्यामुळे केवळ आता आपण करार केलाय त्याच्यानंतर अमेरिकेने सुद्धा आयात शुल्क हे 18% आणलंय म्हणून कोणत्याही प्रकारचं तारतम्य न बाळगता एकदम सगळ्या प्रकारच्या आयातीला आपण दरवाजे आपण खुले करू. आणि परिणामी आजही आपण एक लक्षात घेऊया की भारतीय अर्थव्यवस्था ही आजही त्याच्यामध्ये एक द्वैत आहे, ते द्वैत फक्त आपण थोडं लक्षात घेऊया. म्हणजे या धोरणाच्या संदर्भात सुद्धा किंवा या आयातीच्या संदर्भात सुद्धा शेतकरी हा किती महत्वाचा घटक राहतो हे आपल्या ताबडतोब ध्यानात येईल. आज आपण देशाच्या ठोकळ देशी उत्पादनाचा जर रचना बघितली तर 17-18% उत्पादन किंवा 17-18% वाटा हा शेतीचा आहे. पण त्याच वेळी देशामधलं जे आपलं मनुष्यबळ आहे, ज्याला आम्ही आमचे बरोबर. वर्कर्स म्हणतो, हम्म. त्यांच्यापैकी जवळपास 45 ते 49% मनुष्यबळ आजही शेतीवरती अवलंबून आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या श्रमशक्तीची जी उपजीविका आणि पर्यायाने लोकसंख्येची जी उपजीविका शेतीवरती अवलंबून आहे, त्या शेतीच्या आर्थिक हिताला धक्का सरसकट लागेल असा कोणताही निर्णय आपलं शासन सरसकटपणे होईल असं मानणं हे आता तरी मला खूप अतार्किक वाटतं. आणि अगदी म्हणून मी मला असं त्या वाटतं, मताशी सहमत याच्यासाठी आहे की गेली 4 महिने भारताची जी भूमिका होती, म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच्या आधी सांगितलं होतं, सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा तीच भूमिका होती की इथला शेतकरी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण मग प्रश्न हा आहे, देवळणकर सर आत्ता म्हणाले की अमेरिकेचे लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणारी आणि आपली, तिथल्या काही हजार शेतकऱ्यांच्यासाठी इथल्या कोट्यवधी लोकांच्या पोटावर पाय येणार नाही याची काळजी तर घ्यावी लागेल. आता सनकी महाराज कसे आहेत, ट्रम्प महाराज ते काय काय जगभरात करतायत हे आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल वेगळं बोलायची गरज नाही आहे. पण अशा परिस्थितीत ते त्यांच्यासाठी काम करतायत, ते त्यांच्या तिथल्या काही हजार शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतायत. मग आपल्या कोट्यवधी शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी आपल्या धोरणकर्त्यांना काय करावं लागेल ते मला जाणून घ्यायचं. देवळणकर सर आपण ह्या निर्णयाचं जेनेसिस थोडं जाणून घेऊ. हा की ट्रम्पने सुरुवातीला काय केलं की त्यांनी पहिल्यांदा पॅरिस अग्रीमेंट डिनाय केला. म्हणजे झिरो कार्बन धोरण वगैरे आम्ही काही मानणार नाही, आम्हाला पैसा कमवायचा आणि आम्ही त्या पद्धतीने करू, हम करे सो कायदा. हा ते आणि आपण आपलं जे प्लॅनिंग होतं बेसिक त्याला थोडा धक्का लागला. पण त्यांची पहिली लढाई झाली चीनशी. चीननी त्याला अद्दल घडवताना काय केलं की चीन हा सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे सोयाचा, आणि चीननी सोयाबीन इम्पोर्ट करताना म्हणजे पर्सनल डम्पिंग प्रकार करतात, ते सगळ्यात जास्त अर्जेंटिना आणि ब्राझील कडून घेतलं, याला तसंच ठेवलं. त्यांना तो फटका बसला.
त्यांचा आणि आपला व्यापार पाहिला तर शेतीमालाचा एकूण व्यापार जो आहे त्याच्यात 75% आपला एक्सपोर्ट आहे आणि 25% इम्पोर्ट आहे. म्हणजे $6 बिलियन आपला एक्सपोर्ट आहे त्यांना आणि साधारण $2 बिलियन खाली इम्पोर्ट करतो आपण त्यांच्याकडून. त्यांच्याकडून जे आपण इम्पोर्ट करतो त्यामध्ये $1 बिलियन पेक्षा जास्त हे ट्री नट्स आहेत. ट्री नट्स म्हणजे बदाम आहेत, हेझलनट्स आहेत, हे इतर जे सगळे पदार्थ असतात ते आहेत आणि त्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. ह्याशिवाय इथेनॉलचं इम्पोर्ट वाढत चाललाय आपला. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेतून इम्पोर्ट केलेल्या इथेनॉलचा आपण केमिकल ऑइल्स जे असतात इंडस्ट्रियल ऑइल्समध्ये वापर केला जातो, केमिकल्समध्ये वापर केला जातो. आणि दुसरं आपल्याकडचे अल्कोहोल्स बनवण्यासाठी म्हणजे अल्कोहोलिक पेय बनवण्यासाठी वापर केला जातो. त्यासाठी त्या ग्रेडचा इथेनॉलचा इम्पोर्ट आपला वाढलेला आहे. अशात एकदम इम्पोर्ट वाढला त्यांच्याकडून आपला कॉटनचा, कापसाचा. कारण आपण विजयवांनी सांगितलं होतं की आपण 0 कॉटन ड्युटी करून टाकली म्हणून. पण एकूण जर पाहिलं तर त्यांच्याकडे विकायला काय आहे तर 3 मेन पदार्थ आहेत. त्यांच्याकडे आहे सोयाबीन, त्यांच्याकडे आहे कापूस आणि त्यांच्याकडे आहे डेअरी पदार्थ. तर कापूस ते सगळं देतील का आपल्याला? कापसासाठी आपले धोरणकर्ते काय करतायत तर पहिल्यांदा बजेटमध्ये कापसाच्या व्हॅल्यू चेनची घोषणा झाली आहे कालच्या बजेटमध्ये. आणि तिथं शेतकऱ्याच्या मुलांना उद्योजक बनवण्याचं ध्येय किंवा उद्योजक बनवण्याचा उद्देश पहिल्यांदा आपण ठेवलेला आहे. त्यामुळे यामध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या करारामध्ये जाताना 2-3 गोष्टी केल्या. आधी युरोपियन करार केला, चीनचं काय झालं ते पाहिलं बारकाईने. आपले जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मेन इम्पोर्ट आपले काय आहे तर आपले एडिबल ऑइलचा इम्पोर्ट फार जास्त आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या खतांचा इम्पोर्ट आपला फार जास्त आहे. आणि याशिवाय डाळीचा पॅराडॉक्स आहे आपला. म्हणजे डाळीचे जगातले सगळ्यात मोठे उत्पादक आपण आहोत आणि सगळ्यात मोठे इम्पोर्टर आहोत. म्हणजे जो ब्रिलियन्स आहे आपला गव्हर्निंग ब्रिलियन्स आहे तो डाळींमध्ये वापरावा लागणार आहे. आणि डाळींच्या बाबतीत स्वायत्त होणं फार अवघड नाही आपल्याला, पण धोरणं तशी आखावी लागतील आपल्याला, फार दबावाखाली न येता. आता प्रश्न आहे कापसाचा. थोड्या वेळापूर्वी जो सरांनी सांगितलेला मुद्दा त्या अनुषंगाने मी विचारतोय की आपल्याला तर जागतिक दृष्ट्यानं सबसिडी देण्यासाठी आपल्यावर निर्बंध, आपण सबसिडी देऊ शकत नाही आणि सरकारकडे पैसा पण ते मात्र देणार त्यांच्या शेतकऱ्यांना. मग अशा परिस्थितीत स्पर्धा कशी होणार? आणि ती स्पर्धा जर आपल्याला त्यांच्यासोबत करायची असेल, जर समजा याच्यातून बाजारपेठ खुली झाली तर मग आपल्या शेतकऱ्यांनी कसं करायचं? नाही, लेवल प्लेइंग फील्ड मध्ये आता एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या की पाकिस्तानमधून सुद्धा बासमती राईस जातो आणि आपल्याकडून जातो. पण आपली ड्युटी 18%. पण 18% फार कम्फर्टेबल 18%त मी नाही, कारण यांनी 10%वरून 18%वर नेऊन ठेवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, पण ह्या ड्युटीज लावण्याचे आपल्यालाही अधिकार आहेत, आपले हितसंबंध राखून ठेवण्याचे आपल्याला अधिकार आहेत. त्यांच्याशी करार केला यापुढे राहतील, ते यापुढे राहतील 100% ते म्हणतात की शून्य असेल यापुढे. नाही 100% तसं नसणार आहे. कारण यांचं पॉलिटिकल कंपल्शन्स त्यांचे काय आहेत, त्यांनी जे काही उद्योग केलेले आहेत ते ज्या पद्धतीने पाहतायत हे लक्षात घ्या की तिथल्या ग्राहकांमध्ये जो असंतोष होता ह्या म्हणजे त्यांचा सबसिडीचा प्रकार हा फार वेगळा विषय. विजयवांनीच आम्हाला शिकवलेला आहे तो की अमेरिकन सबसिडीज किती आणि भारताची सबसिडी निगेटिव्ह आहे. आणि हे एकूण मानसिकता पाहिली तर त्याच्यावर आपण चर्चा करूया नको. आपण भारत आणि अमेरिका यांचं ऍग्रिकल्चर ट्रेड याच्यात पाहू. मग आपला तिथं व्यापार कसला वाढतोय तर आपला नंबर 1 वर आहे फिश प्रोडक्ट्स, म्हणजे झिंगे आणि मासे. हे म्हणजे $6 बिलियन मध्ये सगळ्यात जास्त, $2.5 बिलियन पेक्षा जास्त हे विकलं जातं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याकडून कारळ आणि जवस तिथं जास्त विकला, म्हणजे काही पटीत वाढतीये आता. ह्याशिवाय आपल्याकडून रेशमी कापडाची मागणी सातत्याने त्यांच्याकडून वाढतीये. आणि इतर मिसलेनियस पदार्थ अनेक आहेत की जे सातत्याने अमेरिकन लोकांकडून मागितले जातात. बासमती राईस मागितला जातो, नॉन बासमती राईस मागितला जातो. आणि इंडियन डायस्पोरा तिथला प्रचंड श्रीमंत. म्हणजे इंडियन डायस्पोरा फक्त नाही तर श्रीलंकन लोक, बांगलादेशी लोक, इंडोनेशियन लोक, पाकिस्तानी लोक, काही अरबी लोक, काही आफ्रिकन लोक जे इंडियन फूड हॅबिटचे आहेत त्यांच्याकडून आपल्या मागण्या वाढत आहेत. आणि हे अत्यंत अस्वस्थ होते. हे 500%, 25%, 50%. आता जे 18% आहे ते शेतीमालावर सुद्धा असणार आहे. हो, शेतीमालावर असणारे आणि इंडिव्हिज्युअल पेपर्स आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला बारकाईने समजेल की ते काय आहे. पण याच्यावरचं उत्तर काय आहे तर तुम्ही खेड्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याला फक्त शेतकरी न ठेवता त्याची प्रायमरी प्रोसेसिंग करणारे शेतकरी जर तयार केले तर अमेरिकाच नाही तर जगातल्या कुठल्याही देशाला आपण उत्तर देऊ शकू. पण जे ट्रेड डिफिसिट आपलं आहे ते तेलांमधलं आहे, ते अमेरिकेसोबतचं नाहीये. म्हणजे जर आपल्याला अर्जेंटिनाच्या ऐवजी अमेरिकेकडून घ्यावं लागलं आणि त्याचे काही बेनिफिट मिळाले तर ते पाहावे लागतील. त्याच्यासाठी जरा ब्रिलियंट पाठपुरावा लोकप्रतिनिधींचा लागणार आहे, अभ्यासकांचा लागणार आहे, तुमचाही लागणार आहे, आमचाही लागणार. नक्कीच आपण तो करत राहू सर. पण
आपल्यासोबत प्रशांत पडोळे आहेत आणि सगळ्यात शेवटी मी विश्वासजींकडे जाणार आहे. प्रशांतजी, आज राहुल गांधी जेव्हा या सगळ्याबद्दल विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा बोलले तेव्हा त्यांचं एक वाक्य आहे, ते असं म्हणाले की सरकारनं हा करार करून इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा घामाचा सौदा केलाय. असं का वाटतंय? तुमच्याकडे काही डिटेल्स आहेत? तुम्हाला अशी भीती का वाटते की हे शेतकऱ्यांसाठी काही चांगलं झालेलं नाहीये? सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आज भारतामध्ये शेतकऱ्यांची काय पोझिशन आहे हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आज त्यांच्या काय व्यथा आहेत. आज सगळ्यात जास्त आपल्या देशामध्ये भात खाल्ला जातोय, पण धान उत्पादन करणारा शेतकरी आज 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतोय. आपण तिसरी महाशक्ती भारत बनणारा याकडे आपण लक्ष देतो. चंद्र मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो, पण ओरिजिनल परिस्थिती काय आहे? आज तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये 16 क्विंटल, एका एकराला 16 क्विंटल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिलेली आहे मर्यादा, आणि आज MSP जो आहे 2369 रुपये, आणि हे यांचं टोटल तुम्ही बघाल तर 37,904 रुपये. आणि त्यांची लागत काय आहे? बीज, खाद, कीटकनाशक, डिझेल, वीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पकडल्या तर जवळपास 25,000 रुपये एकरी त्याचा खर्च आहे. आणि समजा प्रॉफिट तुम्ही बघितला वर्षाचा तर जवळपास 12,000 रुपये एकरी, आणि डिवायडेड बाय 365 तुम्ही केले तर जवळपास 32 रुपये प्रति दिवस ही एका शेतकऱ्याची आय आहे. विचार करा, भिकाऱ्याला सुद्धा जास्त पैसे भीक मागून त्याला मिळतात, आणि आज डेव्हलपिंग भारतामध्ये एका शेतकऱ्याची आय 32 रुपये असेल तर काय त्याचं हित होईल? कसा तो आपल्या लोकांना, आपल्या मुलांना तो पोसणार आहे, आणि काय त्याची ट्रीटमेंट करणार आहे, आणि काय तो शिकवणार आहे? ही आजची परिस्थिती आहे. आज तुम्ही बजेटमध्ये बघितले असाल तर बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही विशेष नाही. आम्ही कर्जमाफीच्या गोष्टी मागतोय, पण कर्जमाफीपेक्षा आमचा हक्क जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. चांगला धानाला नाही, ते ठीक आहे, पण करार जो केला गेला तो करार शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असं जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा त्याचं काही कारण असेल ना? मी आज कॉमर्स कमिटीवर काम करतोय. या ट्रेडिंग मध्ये आमच्याकडे चर्चा होत असतात. एक कोयम्बटूरला मीटिंग झाली असता, त्याच्यामध्ये सद्गुरूशी भेट झाली, आणि सद्गुरूने सांगितलं का बरं आपण या अमेरिकेला घाबरतोय? काय हा गुंड आहे का? हा आमचा बाप आहे का? कशाला घाबरतोय? अरे आपली ताकद मध्ये आपली जनता आहे. आज विसरून जा अमेरिकेला, तो बाजारपेठ तुम्ही सोडून द्या, आणि या पद्धतीनं समजा देश डेव्हलप होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये कोणाची गरज पडणार नाही, महाशक्ती भारत बनणार आहे. तर हा डिसिजन आपल्याला आताच घ्यावा लागेल, समोर लेट होण्यापेक्षा. आणि हाच मुद्दा आमच्या राहुलजी गांधींनी नेत्यांनी सांगितलाय. बर, विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. विश्वासजी, आरोप तर केला जातो, तुम्ही ऐकला असेल, अमेरिका, आणि विशेषतः अमेरिका म्हणण्यापेक्षा तिथं आता जे नेतृत्व आहे त्यांचं, डोनाल्ड ट्रम्प यांची दंडेलशाही जगभरात सुरू आहे, वेगवेगळ्या देशांसोबत सुरू आहे. भारत सरकारने आत्तापर्यंत म्हणजे अगदी लावून धरला हा विषय की आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या सोबत, त्यांच्या हितासोबत तडजोड करणार नाही. पण या दंडेलशाही पुढे अखेर नमतं घ्यावं लागलं का? तुम्ही सांगा आता देशाला, महाराष्ट्राला, की या करारामुळे इथल्या शेतकऱ्याचं कसं भलं होणार आहे? विलासजी, मला देखील सलग बोलू द्या, आणि सर्व मान्यवरांना विनंती की मध्ये पुढे बोलू नका. मुळामध्ये मुद्दा असा आहे की आपण अशी जी चर्चा घडून आणतो आणि त्याच्यावर आपण इतक्या विद्वानांसारख्या सगळ्या गोष्टी घडवतो, मला वाटतं याच्याबद्दलच काहीतरी चुकीचा पायंडा आहे हा. ज्या FTA कराराचा आपण घोषणा केलेली आहे, ज्याचं पेपर अजून कोणीही वाचलं नाही, चर्चेतील कोणत्याही वक्त्यांनी वाचलं नाही, आणि ते फक्त फिगमेंट ऑफ इमॅजिनेशनवर त्यांची ती चर्चा चालू आहे. अमेरिकेच्या एका त्या महिला मंत्र्यांच्या वक्तव्यावर आपण विश्वास ठेवतो. मी सर्वांना विनंती करतो की पियुष गोयल यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुद्दे वाचा. त्यांनी क्लिअर कट तीच बाब अधोरेखित केलेली आहे जी मोदीजींनी म्हटली होती की डेअरी प्रोडक्ट्स आणि ऍग्रिकल्चर याला कुठेही बाधा येणार नाही, ही आमची अट होती, आणि ती पूर्ण मान्य केली गेलेली आहे. म्हणून या कराराला जवळजवळ 1 वर्ष लागलेलं आहे. आता ट्रम्प काय बोलतात त्याच्यावर आपला जास्त विश्वास आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. ट्रम्पनी
भारत आणि पाकिस्तान या युद्धाबद्दल 40दा 50दा सांगितलं की मी त्याचं ब्रोकरिंग केलं, मी त्याची मध्यस्थी केली. आपल्याकडनं ऍज अ स्ट्रॅटेजी आपण कोणी स्टेटमेंट दिलं नाही. मात्र आपल्या मिलिटरीने जे स्टेटमेंट दिलं त्याच्यावर आपला विश्वास नाही. आता फडणवीस साहेबांनी म्हटलं की आपण महासत्ता आहे किंवा ट्रम्प फार आपल्यापेक्षा मोठा आहे, बॉडी लँग्वेज वगैरेच्या गोष्टी केल्या. बिल क्लिंटन आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे जेव्हा भेटायचे तेव्हाची बॉडी लँग्वेज आणि ट्रम्प आणि त्याच्यात आताची नको पडायला मोदी. सर ऐका ना. नाही नाही बडे आता मध्ये बोलू नका. नाही नाही असं नाही सर, असं नाही. विषय भरकटत असेल तर मी तुम्हाला थांबवेल ना. आपण शेतीच्या मुद्द्यावर बोलू. शेतीच्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा चुकीच्या बेसिसवर चालू केलेली आहे. कशाच्या चुकीच्या बेसवर सर? कशाच्या चुकीच्या बेसवर? काय चुकीचा बेस आहे? अमेरिकन मंत्र्याच्या वक्तव्यावर तुम्ही चर्चा चालू केली. अहो तुम्हीच डेटा द्या, तुम्ही सांगा आता काय करार झालेला आहे. करार झालाय ना सर? मी वाचलेला आहे ना, तुम्ही वाचलं मी वाचला. आपले जर पियुष गोयल काय म्हणत असतील तर त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. माझा आक्षेप याच्यावर आहे. मला हेच सांगायचं आहे की नरेंद्र मोदी 2014 पासून जेव्हा प्रधानमंत्री झालेले आहे त्यांनी इथल्या प्रत्येक घटकाचा हित हेच त्यांनी बघितलेलं आहे. साहेबांनी आज बघा स्पष्टपणे असं म्हटलंय, कुठे दाखवा ना. गोयल साहेबांचं नाव घेता, आधीच म्हटलं गोयल साहेबांचं नाव घेता ना. बरं ठीक आहे. जावंदी साहेब धैर्य ठेवा, ऐकायचं. विजय भाऊ तुमचं विजय भाऊ सगळ्यांचं त्यांचं ऐकलं. ऐकूया आपण. त्यांना पूर्ण तुम्ही वेळ सर्व देऊया. आपण बे- सगळ्यांचं ऐकलं, तुम्ही- त्यांचं ऐकणं गरजेचं अनेकांनी आहे. अनेक बेसलेस गोष्टी केल्या. मी ऐकण्याचं धैर्य दाखवा तुम्ही. मी हे सांगतो की मोदीजी 2014 पासून प्रत्येक घटकाच्या हितासाठीच काम करतात आहे. जर आपल्याला शेतकऱ्याला मोठं करायचं असेल, त्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर शेती व्यतिरिक्त इतर गोष्टी देखील त्यांनी दिलेल्या आहेत. आज शेतकऱ्यांना सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज, मोफत वीज ही आपण देतोय. पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला सॉइल हेल्थ कार्ड देतोय आपण, त्याला किसान क्रेडिट कार्ड देतोय, त्याला शेतकरी सन्मान देतोय. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर हे सरकार जे काम करतं ते आपल्याला दिसत नाही. शेतकऱ्यांना जे सुब्रमण्यमनी आपल्याला स्वामीनाथननी सांगितलं होतं त्याच्या रिकमेंडेशन कोणी लागू केल्या? 3 कायदे जे आपण आणले शेतकऱ्यांच्या हितासाठी आणण्याचा प्रयत्न केला ते आम्ही परत घेतले, मान्य आहे. मात्र त्याला न वाचता न समजता विरोध कोणी केला? मला हेच सांगायचं की मोदीजी जे काही काम करतात आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतात आहे. जेव्हा एफटीएचे प्रोव्हिजन्स आपल्या समोर येतील, आज पियुष गोयल जे बोलले त्यानुसारच ते असतील. आणि म्हणूनच आपण शांततेने हे जेवढे एफटीए होत होते, युरोपियन युनियन, युके, ओमान, न्यूझीलंड आणि मग शेवटी आता अमेरिकेने घोषणा केली. आता राहुल गांधी म्हणाले की अमेरिकेने का बरं घोषणा केली? अहो सँक्शन त्यांनी लावले, 50% टॅरिफ त्यांनी केले, त्यामुळे त्यांनाच ते 18%वर आणायचे होते. मला असं वाटतं की इतकं एकतर्फी चर्चा आणि एकतर्फी विचार करणं चुकीचं आहे. ठीक आहे विश्वासजी, फक्त एक मुद्दा तुम्हाला सांगतो. जर समजा तिथल्या कृषी मंत्र्यांनी एखादी घोषणा केली तर तातडीनं आपल्या सरकारनं जर ते चुकीचं काही त्यांनी केलेलं असेल, जे न झालेली गोष्ट केलेली असेल तर तातडीनं त्याचं खंडन करायला हवं आणि ते करणं गरजेचं आहे. कारण सातत्यानं ते लोक आपल्याबद्दल असं करतायत. बरोबर? जर ते करत असतील तर ते बोललं पाहिजे. पियुष गोयलची प्रेस कॉन्फरन्स ऐका ना तुम्ही. मी ऐकली ती. मी म्हणून तुम्हाला म्हणालो ना, माझा प्रश्न तुम्हाला काय होता, तुम्ही बहुतेक माझा प्रश्न ऐकला नाही. मी असं म्हणालो की आपल्या शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये काय संधी आहे. मी हा प्रश्न विचारला. तुम्हाला समजून सांगावं लागेल ना देशाला की हे केलंय आम्ही, हे महत्वाचं आहे म्हणून. म्हणून मी तुम्हाला प्रश्न तो विचारला. तुम्ही बाकी राजकीय गोष्टी बोललात. बरं ठीक आहे. एक मिनिट एफटीएचे अजून ऑफिशियल डॉक्युमेंट दोन्हीकडे रिलीज झालेले नाही. झाल्यानंतर ते आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. आज आपल्याला पियुष गोयल जे म्हणाले त्याच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. ते जर चुकले असतील तर परत चर्चा घ्या, त्या चर्चेमध्ये आम्ही सहभागी होऊ. पण अझम्पशनवर अशा प्रकारचं बोलणं चुकीचं आहे. ठीक आहे विजयभाऊ, मी सगळ्यांची एक एक कमेंट घेतो. विजयभाऊ छोटी कमेंट, वेळ कमी आहे माझ्याकडे. नाही, मला काय वाटतं आता जे पाठक साहेब बोलले ना त्याच्याशी मी सहमत आहे. जर नाही झालं तर पुन्हा चर्चा घेऊ, आपण तयार आहे. पण मला इथे पुन्हा एक मुद्दा होता. एकीकडे आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, स्वावलंबी म्हणतो, स्वराज्य म्हणतो, पण $500 बिलियन आम्ही आयात करणार. त्यांचा कृषी मंत्री बाई सांगते की आमचा सगळा शेतमाल आता बिना ड्युटीनी आयात होणार आहे भारतामध्ये. हे झालेलं आहे. मग आम्ही स्वावलंबी कसं काय होणार आहे, आत्मनिर्भर कसं काय होणार आहे? मोदीजी म्हणतात की स्वदेशी अपनाव. आम्ही विदेशी दाल खातो आहोत, विदेशी तेल खातो आहोत, विदेशी कापूस 40 लाख गाठी कापूस आला ना भारतामध्ये पाठक साहेब. नाही थांबवता आला ना, ड्युटी फ्री केला. शेतकऱ्यांनी कमी भावात MSP पेक्षा कापूस विकून मोकळे झाले बिचारे. त्या तोट्याची जबाबदारी कोणाची आहे? गोयल साहेब काही घेऊन आमचं घर भरत नाही. ठीक आहे मला ठीक काय आहे वाटतं, सर आम्ही bias नाही सर. ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की जर असं झालं नसेल तर चांगली गोष्ट आहे, झालं असेल तर ती मात्र चिंतेची बाब आहे. पण देवळणकर सर ह्याच्यामधला मुद्दा आहे
बियाण्यांच्या स्वायत्ततेच्या बद्दलचा पण सातत्याने एक प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यांना त्यांची बियाणं इथं द्यायची आहेत, आपल्याला आपलं देशी वाण टिकवायचं आहे. हा एक संघर्षच आहे ना शेवटी. मग अशा प्रकारच्या संघर्षाच्या परिस्थितीत आपलं स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपलं धोरण काय असलं पाहिजे? हे बघा, मी स्वतः शेतकरी आहे. तुमच्याशी बोलताना शेतातून आलोय. हम्म. तुम्हाला मी भारतीय शेतीची परिस्थिती सांगतो की आपल्याकडे जी रेंज आहे पिकांची, उष्णकटिबंधीय पिकांची, ती अमेरिकेकडे नाही. हा तो टेम्परेट देश आहे. आपल्याकडे जेवढी विविध उत्पादने आहेत तेवढी त्यांच्याकडे नाहीत. आणि त्यामुळं आपल्याकडे जे वैविध्य आहे त्याच्यावर आपण काम करावं, आपल्या स्ट्रेंथवर काम करावं. अमेरिकेची मला फारशी भीती वाटत नाही, कारण जर त्यांचा ट्रेड पॉझिटिव्ह ते आपल्याशी असते तर बाकी देशांचे हाल केले त्यांनी आधीच आपले केले असते. माझं जे ऑब्झर्वेशन आहे, माझी निम्मी फॅमिली अमेरिकेत राहते. त्यांच्याकडे अडचण अशी आहे त्यांची, त्यांना विकायचे F-16 आपल्याला, त्यांना द्यायची होती विपनरी, त्यांना द्यायची होती इंडस्ट्रियल प्रोडक्ट. त्याला आपण फटाफट करार करून मोकळे झालो. आपण रशियाकडून डिफेन्स सिस्टीम घेतल्या, आपण युरोपियन युनियनशी करार केले, चीनने बऱ्याच ठिकाणी त्यांना ब्लॉक केलं आणि मग ते पाकिस्तानमध्ये घुसले. त्यांचा उद्देश हाच होता की त्यांना शेतीमाल फारसा 2, 5, 6 बिलियनचा आपल्याला विकण्यात इंटरेस्ट नाही. त्यांचा इंटरेस्ट हा वेगळ्या इंडस्ट्रियल प्रोडक्टसाठी आहे, त्यांच्या ऑइलच्या ओपनिंगसाठी आहे. त्याच्यामुळे शेतीमध्ये त्यांचं थ्रेट मला वाटत नाही. उलट त्यांचे लोकल कंपल्शन्स असे आहेत की त्यांना शेतीवरचे टेरिफ कमी करावे लागणार आहेत आणि आपल्याकडे त्यांनी विकण्यासारखं फार त्यांच्याकडे काही नाहीये. ठीक आहे. अभय टिळक सर, एक प्रकारे सातत्यानं भारत आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात आग्रही भूमिका घेत असताना अमेरिकेत ती प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितली असेल, तिथल्या त्या मंत्री कशा सातत्यानं त्या डिवचत होत्या त्या अध्यक्षांना, आणि कसं तुम्ही म्हणताय तसं ते राजकीय सुद्धा लोकांना दाखवण्यासाठी असू शकतं. पण ही जी दंडेलशाही आहे त्या दंडेलशाहीला कसं उत्तर द्यायचं हा पण प्रश्न आहे ना, कारण एक मर्यादेच्या पलीकडे हे खूप चुकीचं होत चाललंय हे जगाला दिसतंय. मी सांगू का, मला अगदी मी आतापर्यंत ज्या 2 मान्यवरांनी भूमिका मांडल्या, मी अगदी थोडक्यात सांगतो, या दोन्हीशी मी सहमत आहे. या दंडेलशाहीला आपली बाजारपेठ आणि भारतीय ग्राहक हे अत्यंत ठणठणीत उत्तर आहे. हे बघा, मी कितीही सोपं म्हणजे खुलं म्हणा, विनाशुल्क म्हणा म्हणून एखादं उत्पादन आमच्या बाजारपेठेमध्ये ओतायला सुरुवात केली तरी ते आमच्या एकूण जी आमची खाद्य संस्कृती आहे, आमची जी आहार संस्कृती आहे, आमची जी कृषी संस्कृती आहे तिच्याशी ते जुळलं पाहिजे ना. अहो, बियाणं अमेरिकेने स्वस्तात किंवा फुकट इथे पाठवलं, पण इथल्या अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स मध्ये जर ते त्याच्याशी सुसंवादी नसेल तर लागणारच नाही. तीच गोष्ट खाद्यपदार्थांची आहे. हे बघा, आपली भारतीय चव जी आहे, भारतीय खाद्य संस्कृती जी आहे ही हजारो वर्ष उत्क्रांत होत आलेली आहे. आपले टेस्ट पॅटर्न्स हे अत्यंत एस्टॅब्लिश्ड आहेत. त्यामुळे केवळ कुठून तरी खुला बाजार झालाय, विनाशुल्क किंवा कोणत्याही प्रकारचा आयात शुल्क न होता वस्तू इथे येत आहेत म्हणून त्या ताबडतोब खपल्या जातील, लोक आपली जुने खाद्यपदार्थ करून त्यांच्याकडे वळतील, हे अत्यंत म्हणजे फार गोष्ट ही मला अवघड वाटते. त्यामुळे केवळ करार झालाय की ज्याचे अजून तपशील पण आपल्या हातात नाही, त्याच्यामुळे फार मोठा आपल्यावरती संकट येऊ घातलाय असं आपण मानण्याचं कारण नाही. शेवटी आपण सुद्धा एक अत्यंत जुनी कृषी संस्कृती, उत्तम चोखंदळ बाजारपेठ असणारी म्हणजे ग्राहक असणारी बाजारपेठ आहोत आणि आपले राज्यकर्ते हे सुद्धा अत्यंत धोरणी आहेत. या तिन्हीच्या आधारे आपण याच्यावरती खंबीरपणे याच्या पुढे उभं राहू शकू याच्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. नक्कीच. विश्वास पाठक सरांना शेवटचा प्रश्न, शेवटची कमेंट सर, वेळ संपलेला आहे माझा. हे बघा, प्रत्येक देश आपापल्या पद्धतीनं हा व्यापार करण्याचा प्रयत्न करतो, तेही आपल्याशी व्यापार करण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की आपल्या इथं जो प्रचंड मोठा रोजगार निर्माण करणारा क्षेत्र आहे, शेती आहे, तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा शक्ती द्यावी लागेल. त्या दृष्टीनं धोरणं आखली जातील का, आणि ह्याला उत्तर धोरणानेच द्यावे लागेल. 100% आखले जातील. आपण 2014 पासून मोदीजींच्या नेतृत्वाचं जर पॅटर्न बघितलं तर ते 100% दिलं जाईल. मी तुम्हाला सांगतो की इतर जे क्षेत्र आहे, कृषी सोडून इतर जे क्षेत्र आहे या देशातले, आणि 1991 पासून ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा निर्माण केली आहे की नाही? मग का नाही आपला शेतकरी करू शकणार? त्यामुळे आपला शेतकरी देखील कॉम्पिट करेल तशी जर वेळ आली तर. मात्र मी परत सांगतो की दुग्ध व्यवसाय आणि ऍग्रिकल्चर याला पूर्ण प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि प्रोटेक्शन देऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले जातील. आणि मोदीजी तेडवण्यासाठीच तर फेमस आहे. आज त्यांनी 1 वर्ष हे जे लावून धरलं होतं ते आपल्या टर्म्सवरच केलं ना, न बोलता. आणि जग बघताय ट्रम्प साहेबांची मॅच्युरिटी आणि मोदी साहेबांची काम करण्याची पद्धती हे जग बघताय. नाही, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. मला जावंदे साहेबांचा विषय मांडायचा आहे की ज्या बाईंनी परत ते 500 बिलियनचा विषय बोलला, परत आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. 500 बिलियन के 6 महिन्यात 1 वर्षातला विषय नाही, ओव्हर द पिरियड त्यांचे कॅल्क्युलेशन असेल.
आपलं देखील एक्सपोर्ट तेवढ्याच मोठ्या ठीक आहे, प्रमाणात माझा वेळ संपलाय, माफ करा, माझा वेळ संपलाय. जाऊन द्या सर, एक शेवटची कमेंट. हा, वेळ संपलाय एकच सर वाक्य. माझा. दुधानं पोळलं तर तो ताकही फुंकून पितो, एवढंच मला इथे नमूद करायचंय. येस, ताकही फुंकून पिऊ आणि दूध सुद्धा फुंकून पिऊ, कारण आतापर्यंतचा अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे अमेरिकेचा, आणि आता हे नवं नेतृत्व काय प्रकारचं सनके हेही आपल्याला माहिती आहे. पण निश्चितपणे उद्देश हाच आहे की आपल्या इथल्या मातीतल्या शेतकऱ्यांचा इतका मोठा रोजगार देणारा हा जो शेती क्षेत्र आहे, शेती व्यवसाय, त्याच्यामध्ये इथला शेतकरी तगला पाहिजे, त्याचं हित जोपासलं गेलं पाहिजे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, आपली मतमतांतर मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण शेतकऱ्यांना काय वाटतंय, राज्यातल्या प्रेक्षकांना काय वाटतंय, जेव्हा आपण हा मुद्दा घेतला, अमेरिका करार भारतीय शेतीला अनुकूल आहे का, तर त्यावर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बघा. 28% लोकांना केवळ अनुकूल वाटतो, 72% लोकांना तो अनुकूल वाटत नाहीये. पण त्याचे तपशील आल्यानंतर आपल्याला त्यावर अधिक भाष्य करता येईल. पण तुर्तास तरी हीच जपलं पाहिजे, याबद्दल कुठलंही दुमत नाही. आणि शेतकरी जगला तर देश जगणार. हा देश कृषी प्रधान. बडे मुद्देत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.